सूर्यासाठी माणिक घातला जातो, कारण ज्यांना काही तुम्ही बऱ्याच पॉलिटिशियन्सच्या हातामध्ये बघितलेलं असेल. पॉलिटिशियनच्या हातामध्ये मॅक्झिमम टाइम 2 रत्न फार महत्त्वाचे घातले आहेत. ते म्हणजे काय, एक तर आहे माणिक आणि दुसरा म्हणजे डायमंड. हे 2 रत्न पॉलिटिशियन्स फार जास्त वापरतात, गव्हर्नमेंट ऑफिसर्स फार जास्त वापरतात. कारण सूर्य हा नवग्रहाचा राजा आहे. कुठचा विषय घ्यावा किंवा कुठची स्ट्रीम घ्यावी त्याच्यासाठी करिअर गायडन्ससाठी जातात. सो तुम्ही जसं म्हणता तसं पत्रिका बघून सुद्धा कळू शकेल? हो हो, ॲब्सोल्युटली, नक्की. कारण पत्रिकेतला प्रत्येक ग्रह जो आहे त्या ग्रहाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ग्रहाचे कारतत्व आहे. मग कुठल्या ग्रहाचं कारतत्व किती स्ट्रॉंग आहे आणि त्याप्रमाणे आपण ते ठरवू शकतो. याबद्दल ना मला खूप जास्त कुतूहल आहे की आपली पत्रिका बघून आपल्याला पुढे काय होणार आहे, किती आयुष्य आहे किंवा पुढे काही आजार होणार आहेत का, हे आधीपासून कळू शकतो. तुम्ही म्हणाला बरोबर, त्याच्यावर उपाय सुद्धा करता येऊ शकतील. पत्रिकेमध्ये प्रत्येक ग्रहाचं, जसं मी तुम्हाला सांगितलं, कॅरेक्टरिस्टिक्स आहे. मग त्याचप्रमाणे त्याचं तो मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीकडे त्यांचं एक वेगळा रूप आहे ग्रहांचं. आणि ज्यांचा पत्रिकेतला चंद्र हा खराब आहे, चंद्र वाईट आहे, झोप लागत नाही आहे, तर त्या व्यक्तीने दर पौर्णिमेला उपवास करावा. नमस्कार मंडळी, thinkmarathi.comच्या या नवीन पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी चंदा मंत्री आणि आजचे आपले पाहुणे आहेत श्री शुभम शास्त्री गुरुजी. नमस्कार. नमस्कार. 7:30 तर तुम्ही भरपूर गोष्टी सांगितल्या आणि खूप चांगले उपायही सांगितलेत, सोपे उपाय आहेत. थोडंसं ग्रहांची युती याबद्दल थोडं काही सांगू शकाल का? ग्रहांची युत्या, हो. आता तुम्ही एखादी पत्रिका जर बघितली तर काही पत्रिकेमध्ये काही 2-3 ग्रह हे एकत्र बसलेले असतात. तर तेव्हा फॉर एक्झाम्पल सूर्य आणि बुध हा पत्रिकेत जर एकत्र बसलेला असेल तर काही योग आहेत. म्हणजे समजा काही शुभ ग्रह एकत्र बसले असतील तर ते चांगले योग बनतात, आणि जर अशुभ ग्रह सोबत बसले असतील तर ते दोष बनतात. मग अशा अनुषंगाने सूर्य आणि बुध हे दोन्ही चांगले शुभ ग्रह आहेत, त्यामुळे सूर्य बुध एकत्र बसले तर सूर्य बुधादित्य योग म्हटलं जातो. बरोबर. आणि त्याप्रमाणे जे पत्रिकेमध्ये सूर्य बुध एकत्र असेल, सूर्य बुध बुधादित्य योग प्रमाणे हुशार बुद्धी, अतिशय बुद्धिमान व्यक्ती असते आणि काही ना काही प्रत्येक वेळेस नवीन शिकायची त्याच्यामध्ये उमग असते. आणि त्याच सोबत जर तुम्ही बघितलं तर सूर्यासोबत समजा राहू बसलेला असेल, सूर्य बुध आणि राहू हे तिने एकत्र बसलेले असतील तर तिकडेच प्रॉब्लेम काय होतो. तर राहू काय आहे, तर राहू हा छायाग्रह आहे, पापग्रह आहे. त्यामुळे राहूची वाईट छाया जी आहे ती सूर्यावर पडल्यामुळे, बुधावर पडल्यामुळे त्या सूर्य आणि बुधादित्य योगाचं बळ कमी होतं. तर सूर्याचं प्रतीक काय, सूर्य काय काम करतो, सूर्य हा माणसाला अतिशय बुद्धिमान बनवतो, सेल्फ कॉन्फिडन्स वाढवतो आणि पर्सनॅलिटी फार तेजस्वी असते. 100 लोकांमध्ये पण अगदी रुबाबदार पर्सनॅलिटी माणसाची सूर्य बनवतो. परंतु जर तिकडेच राहू बसून सूर्यासोबत बसला असेल, तो ग्रहण दोष झाला आणि ग्रहण दोषामुळे सूर्य आणि बुधाचं बळ कमी झालं, त्यामुळे लॅक ऑफ कॉन्फिडन्स होणं. तुम्ही फॉर एक्झाम्पल कधी बघाल की एखाद्याचे व्यक्तिमत्व जो आहे, पर्सनॅलिटी फार एकदम प्रभावशाली असते, लिडरशिप क्वालिटीज फार चांगल्या असतात त्या व्यक्तीमध्ये, अतिशय पर्सनॅलिटी बनवणे की खूप मोठा व्यक्ती आहे, कधी पॉलिटिक्समध्ये असेल किंवा गव्हर्नमेंट जॉबवाला व्यक्ती असेल, पण वैयक्तिक त्याच्या जीवनामध्ये बऱ्याचशा अडचणी असतील आणि अपेक्षित प्रमाणे तो काही काम करत नसेल. याचा अर्थ काय, तर सूर्य चांगला असून सुद्धा, सूर्य बुध बुधादित्य योग असून सुद्धा तिकडे राहू बसला सूर्य बुधासोबत आणि सूर्य राहू ग्रहण दोष झाल्यामुळे सूर्याचं बळ कमी झालं तिकडे, आणि मग सूर्याचा हवा तसा त्याला बेनिफिट नाही मिळाला आणि राहूचे निगेटिव्ह इफेक्ट्स तिकडे वाढल्यामुळे दोष लागला. तर सूर्य राहू हा ग्रहण दोष निर्माण झाला. मग अशा वेळेला उपाय असतात काही? सूर्य राहू ग्रहण दोषाचा उपाय म्हणजे, तर त्या दोषाचं तिकडे नेगेटिव्ह ऑलरेडी राहू भरपूर आहे, त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, तर सूर्याचं बळ वाढवायचं आहे, बुधाचं बळ वाढवायचं आहे. सूर्य आणि बुधाचे जप करून त्यांचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स वाढवून घ्यावे त्यासोबत. आणि 1.25 लाख जपांची विधी असते, त्या करून 1.25 लाख जप करून त्या ग्रहांचे दोष करून निवारण करून ते त्यांचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स वाढवावे सूर्य आणि बुधाचे. फॉर एक्झाम्पल अगदी तुम्हाला शरीरात तुम्हाला एवढे सगळं जप
नाही करता येत असतील, 1.25 लाख जपांची विधी जमत नसेल करायला, तर अगदी व्यवस्थितपणे एक चांगला माणिकचा रत्न, म्हणजे जो सूर्याचा रत्न जो म्हटलंय, माणिकचा रत्न जो आहे तो माणिकचा रत्न धारण करावा. आणि सूर्य आणि बुधासाठी पाचू, ज्याला पन्हा सुद्धा म्हटला जातो, ग्रीन एमरेल्ड म्हटला, तो रत्न धारण करावा. कारण बुध जो आहे, बुध हा वाणीचा ग्रह आहे, वाणी आहे आणि लक्ष्मी प्राप्ती ग्रह आहे. त्यामुळे जर बुध खराब असेल, सूर्य बुधासोबत राहू पण बसला असेल, तर डिसिजन मेकिंग मध्ये प्रॉब्लेम होतो. डिसिजन मेकिंग, बुध हा बुद्धीचा कारक आहे, लक्ष्मीचा ग्रह आहे, सरस्वतीचा ग्रह आहे. त्यामुळे जर बुध खराब झाला तर डिसिजन मेकिंग, फायनान्शियल इन्स्टेबिलिटी येते. जे कोणी शेअर मार्केटमध्ये काम करत असतील, ट्रेडिंगचा बिझनेस करत असतील, त्यासाठी बुध फार चांगला पाहिजे. मग तिकडे जर राहू बसलेला असेल तर आपल्याला नॉलेज सगळं असून सुद्धा त्याचे बेनिफिट्स जे मिळायला पाहिजे ते बुधाचे बेनिफिट्स नाही मिळत. शेअर मार्केटमध्ये हवे तसे प्रॉफिट्स नाही काढता येत. या अशा व्यक्तीने एका दुसऱ्याला सल्ला दिला तर त्याचा फायदा होईल, पण आपला मात्र होत नाही. का? कारण आपल्या बुद्धीसोबत ऑलरेडी राहू बसलेला आहे, पण ऐन वेळेस आपल्याकडे डिसिजन चुकतोय. पण आपल्याला माहिती आहे ए आणि बी या दोन गोष्टी आहेत, पण ए योग्य आहे तरी आपण बी करायला जातो आणि आपण चुकतो. म्हणजे आपलं सगळं ग्रह करवतात. हा, त्यामुळे ऍट द एंड आपण किती केलं की ग्रहांची दशा ज्याप्रमाणे आहे त्याच गोष्टीप्रमाणे तुम्हाला इफेक्ट्स मिळणार आहेत. बरोबर, असं आहे साधारणपणे. अजून एक गोष्ट म्हणजे, तर एखाद्या व्यक्तीसोबतच्या पत्रिकेमध्ये गुरु आणि चंद्र एकत्र बसलेला असेल, गुरु आणि चंद्र, गुरुचंद्र हा गजकेशरी योग आहे, ज्योतिषशास्त्रातला सगळ्यात शुभ योग, सगळ्यात अत्यंत महत्वाचा, अत्यंत पॉवरफुल म्हणजे काय, तर गुरुचंद्र गजकेशरी योग आहे. गुरुचंद्र गजकेशरी योग म्हणजे शब्दामध्येच गजकेशरी म्हटलेलं आहे. गजकेशरी म्हणजे काय, हत्ती गज घेऊन चालणारा व्यक्ती, म्हणजे तो स्वतःच्या कर्तृत्वावरती स्वतःचं अख्खं विश्व उभं करणारा व्यक्ती, अशी ती व्यक्ती असते. म्हणजे त्याला आपण गुरुचंद्र गजकेशरी म्हटलंय. त्यातले समजा तो गुरु 9 नंबर म्हणजे धनुराशीचा बसलेला असेल, तो गुरु 4 म्हणजे कर्क राशीचा बसलेला असेल, कर्क राशीचा गुरु हा अत्यंत उच्चचा, अत्यंत स्ट्रॉंग झाला. धनुराशीचा गुरु बसलेला असेल, मीन राशीचा गुरु बसलेला असेल, तर अशा माणसांनी 100% पूर्णपणे जॉब सोडून व्यवसायातच काम करावं. आणि अशा माणसाने कुठल्याही व्यवसायात त्यांनी हात घातलं तरी तो अगदी दगडाचाही सोनं करेल, इतकी त्याच्यामध्ये ताकद असते. पण अशी माणसं कधी कधी आळशी सुद्धा निघतात, पण स्मार्ट वर्क करणारी माणसं असतात, कमी वेळात लवकर सक्सेस मिळवतात. म्हणजे गुरुचंद्र हा गजकेशरी योग असतो. त्यातला तो तुमच्या जर धनामध्ये बसलेला असेल, तुमच्या कर्मस्थानामध्ये बसलेला असेल, तर ही माणसं अत्यंत खूप मोठ्या पदाला जाऊन बसतात, खूप मोठ्या यशाच्या शिखरावरती जाऊन बसलेली असतात. कारण तो स्वतः ग्रहाच्या बळाप्रमाणे त्याला फळ मिळतं. बरोबर. आणि गुरुचंद्र गजकेशरी एक म्हटलेला आहे त्यासाठी. जसं तुम्ही आत्ता एक ह्याच्यासाठी सांगितलं रत्न, माणिक आणि हे पाचू, तसं बाकीच्या कुठच्या ह्याच्यासाठी रत्न, म्हणजे जसं पुष्कराज पण घालतात असं म्हणतात, अशी कुठची रत्न कुठच्या ग्रहांसाठी घालतात आणि परिणाम कसा होतो त्याचा? तर सूर्यासाठी माणिक घातला जातो. कारण ज्यांना काही तुम्ही बऱ्याच पॉलिटिशियन्सच्या हातामध्ये बघितलेलं असेल, पॉलिटिशियनच्या हातामध्ये मॅक्झिमम टाइम 2 रत्न फार महत्वाचे घातले. ते म्हणजे काय, एक तर आहे माणिक आणि दुसरा म्हणजे डायमंड. हे 2 रत्न पॉलिटिशियन्स फार जास्त वापरतात, गव्हर्नमेंट ऑफिसर्स फार जास्त वापरतात. कारण सूर्य हा नवग्रहाचा राजा आहे. हा नवग्रहांचा, इतर ग्रहांना ऊर्जा कुठं मिळते तर ते सूर्याकडनं मिळते. एक दिवस सूर्य नाही उगवला तर काय अवस्था होईल. त्याप्रमाणे मग आपल्याकडचे सूर्य गव्हर्नमेंट कोण आहे तर सूर्य आहे. तर सूर्य हा पॉलिटिक्समध्ये, सूर्य चांगला असेल तर माणूस पॉलिटिक्स, गव्हर्नमेंट जॉब, MPSC UPSC या सगळ्या क्षेत्रामध्ये हा माणूस अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. कारण सूर्य हा रुलिंग पॉवर आहे. त्याची पर्सनॅलिटी तशी असते की तो म्हणेल तसं इतर लोक ऐकतात. राजा आणि त्याची प्रजा, असा त्याचा स्वभाव असतो. मी म्हणेल ती पूर्व दिशा. तर सूर्य बलवान घालायचं असेल, सूर्याचं बळ वाढवायचं असेल तर रोज सकाळी उठून तुम्ही सूर्याला जलार्पण करा. ओम सूर्याय नमः असे सूर्याचं 11 वेळा जप करत सूर्याला जलार्पण करा तुम्ही. आणि त्यासोबत माणिकचं एक रत्न धारण केलात तर सूर्याचं बळ तुम्हाला शरीराला खूप चांगल्या प्रकारे मिळेल आणि त्याचे तुम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट्स त्या प्रकारे तुम्हाला खूप चांगले मिळतील. यामुळे डायमंडचं तुम्ही म्हणालात तसं डायमंड आधी वापरून बघावा लागतो असं काही असतं? डायमंड पत्रिकेतला, तुमच्या पत्रिकेतला शुक्र हा कशा प्रकारे बसलेला आहे त्या अनुषंगाने तुम्ही तो वापरू शकता.
बरं. तुमच्या पत्रिकेतला तुळेचा शुक्र बसलेला असेल, मीनेचा शुक्र हा माणसाला अत्यंत खूप मोठ्या पोझिशनला, अत्यंत खूप मोठी चांगली फेम माणसाला निर्माण करून देतो. म्हणजे अगदी शून्यातून त्याची फेम निर्माण करतो. कारण मीनेचा शुक्र हा माणसाला त्याची पर्सनॅलिटी अगदी, तो म्हणतात ना की तो काही नसताना कोळसारखा काळा असेल तरी तो चमकेल, इतकी चांगली पर्सनॅलिटी माणसाची बनते. कारण शुक्र अत्यंत पॉवरफुल, तो माणसाला सेलिब्रिटी बनवू शकतो. त्या माणसाने एखादा बिझनेस सुरू केला तर तो एखादा मोठा ब्रँड लेवलला जाऊन त्याचा बिझनेस बनेल, त्याचा स्वतःचा एक पर्सनॅलिटी, ब्रँडिंग पर्सनॅलिटी बनेल, किंवा तो एखाद्या कंपनीसाठी, दुसऱ्या प्रोडक्टसाठी तो स्वतः एक ब्रँड अँबॅसेडर बनू शकतो. इतकी चांगली पर्सनॅलिटी बनते त्याच्यामध्ये. कारण शुक्र हा माणसाला लक्झरी आणि फेम देतो. या दोन गोष्टी शुक्र निर्माण करून देतो त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे शुक्र हा माणसाला चेहऱ्यावरती तेजस्वीपणा फार लवकर वाढवतो. डायमंड घातल्याने माणसाच्या स्वभावामध्ये, वागण्यामध्ये आणि चेहऱ्यामध्ये आपोआप तो तेजस्वीपणा येतो. डायमंडमुळे येतो त्यामुळे. आणि प्लस त्यामुळे शुक्र हा पत्रिकेतला तुळेचा असावा, नंतर मग तो वृषभाचा शुक्र असावा, मीनेचा शुक्र असावा. हे 3 शुक्र अत्यंत चांगले. मिथुनाचा शुक्र सुद्धा चांगला. मिथुनाचा शुक्र म्हणजे 3 नंबरचा शुक्र हा माणसाला कलात्मक बनवतो, क्रिएटिव्हिटी फील्ड मध्ये माणसाची इच्छा वाढवतो. तर शुक्र हा क्रिएटिव्ह फील्ड साठी पण फार चांगला आहे त्याच्यामध्ये. अशा प्रकारे तर चंद्र बघितलं तर चंद्र हा मनाचा कारक आहे. तुमच्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. आणि पौर्णिमा जर बघितली, पौर्णिमेला संपूर्ण चंद्र दिसतो आपल्याला. आणि त्या दिवशी नेहमी म्हटलं जातं की पाण्याजवळ जाऊ नयेत, कारण पाण्याचा प्रभाव हे त्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात असतो, जास्त असतो. त्यामुळे चंद्र हा मनाचा कारक आहे. त्यामुळे काही माणसाचा चंद्र खराब असेल किंवा चंद्र राशीचा असेल, तो माणूस फार इमोशनल असतो, इमोशनली वीक असतो, लगेच कोणासाठी पण भावूक होऊन जातो. त्यामुळे आणि अशी माणसं कधी कधी चुकीच्या माणसाकडनं फसवली सुद्धा जातात. चंद्र जेव्हा राशीचा स्वामी असेल तेव्हा. आता मिथुन राशीचा स्वामी कोण आहे? बुध आहे. बुध हा बुद्धीचा कारक आहे. तर अशी माणसं, जेव्हा बुद्धीच्या राशी स्वामी माणसं असतात, ते लोक फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये फार चांगले असतात. सीएस आणि टॅक्सेशन डिपार्टमेंटची माणसं, किंवा फॉर एक्झाम्पल ज्या गोष्टी बुद्धीच्या रिलेटेड आहेत त्यासाठी ते लोक फार क्विक डिसिजन असतात. त्या पत्रिकेतला बुध फार चांगला पाहिजे त्यासाठी. आणि जर बुध वीक असेल तर बुधासाठी लक्ष्मी प्राप्तीचा रत्न म्हणजे कुठला तर पन्ना, ग्रीन एमराल्ड ज्याला म्हटलं, तो हातामध्ये धारण करावा. त्याच्याने बुद्धीचं बळ वाढतं, लक्ष्मीचा वास वाढतो आणि फायनान्शियल स्टेबिलिटी ही माणसाची इम्प्रूव्ह होते. प्लस डिसिजन मेकिंग सुद्धा माणसाचं इम्प्रूव्ह होतं त्याच्याने, ह्या गोष्टीसाठी. त्याच्यानंतर आला मंगळ. मंगळ हा माणसाला अत्यंत कर्तृत्वान बनवतो, माणसाला धाडसी बनवतो. आणि मंगळ हा पतीच्या पत्रिकेत खूप चांगला असेल म्हणजे एखादा माणूस, तुम्ही 2 एक्झाम्पल्स तुम्हाला मी सांगतो. एक आहे स्पोर्ट्समॅनशिप असेल, कारण मंगळ हा माणसाला स्पोर्ट्समध्ये फार ऍक्टिव्ह करतो. कारण शरीरामध्ये ऑलरेडी खूप ऍक्टिव्हनेस असतो, तो स्पोर्ट्समध्ये माणसाला वापरावा. स्पोर्ट्स धाडसीपणा स्पोर्ट्समध्ये येतो. आणि काही लोक त्या गोष्टी, जर मंगळ चांगला असेल तर ते काही लोक पॉलिटिक्समध्ये तरी सुद्धा मंगळाचा खूप चांगला वापर होतो. कारण समोरच्याला डिफेन्स करायला खूप चांगला येतो. तेच मंगळ तुम्ही जर वापर केलात तर तुम्ही त्याच्यामध्ये मिलिटरीमध्ये पण तुम्ही जाऊ शकता, फॉर डिफेन्स फोर्सेस मध्ये. कारण धाडसीपणा आहे ना, मनाने वीक नाही, धाडसीपणा आहे. काही ऍडव्होकेट्स पण मी असे बघितलेले आहेत की त्याचं मंगळ खूप स्ट्रॉंग आहे आणि दे आर व्हेरी स्ट्रॉंग इन डिफेन्स कोर्टामध्ये. सो मंगळ हा तुम्हाला लिडरशिप, तुम्हाला फायटिंग स्किल देतो. लिडरशिप तर देतोच, त्यासोबत फायटिंग स्किल खूप चांगली देतो. त्यामुळे तो तुमचा प्लस मेषेचा मंगळ असेल, वृश्चिकेचा मंगळ असेल आणि मकरेचा मंगळ असेल, हे 3 मंगळ अत्यंत चांगले. आणि त्यातून तो जर सिंहस्थ मंगळ असेल म्हणजे 5 नंबर सिंह राशीचा म्हणजे सिंहस्थ मंगळ असेल तर तो कधीही कोणाच्या कंट्रोलमध्ये राहूच शकत नाही. हा कधीच कोणाचा, कारण सूर्य सिंह राशीचा स्वामी मंगळ प्लस सिंह राशीचा स्वामी सूर्य प्लस मंगळ, सूर्य आणि मंगळाचे तिकडे मिलन झालं म्हणजे सूर्य मंगळ हा स्ट्रॉंग झाला, म्हणजे तो कधी कोणाच्या कंट्रोलमध्ये राहूच शकत नाही. स्वतःचा बिझनेस करेल, तो एखादा पॉलिटिक्स मध्ये जाईल किंवा तो गव्हर्नमेंट जॉब मध्ये जाईल किंवा डिफेन्स मिलिटरी या सगळ्या गोष्टीमध्ये जाईल आणि खूप चांगल्या पदावरती जाऊन बसेल त्याच्यामध्ये, असा माणूस त्याच्यामध्ये. यासोबत मंगळ हा माणसाला बॉडीमध्ये हीटचे प्रॉब्लेम सुद्धा देतो.
कारण मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी असं म्हटलं जाईल त्याच्यामध्ये. मला आता तो विषय घ्यायचाच होता की ॲस्ट्रॉलॉजी मध्ये मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी पण येते. येस, ॲब्सोल्युटली. मंगळामध्ये मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी प्रमाणे तुमच्या डोक्यापासून तुमच्या पायापर्यंत तुमच्या बॉडीमध्ये जेवढं रक्त वाहतं दॅट इज टोटली कंट्रोल बाय मंगळ. अच्छा. आता पत्रिकेमध्ये मंगळ हा फार स्ट्रॉंग असेल तर तुमच्या बॉडीमध्ये हीटचा प्रॉब्लेम, बॉडीमध्ये स्किन इश्यूज, अच्छा, चिडचिडपणा, तापटपणा हा सहज खूप कमी वेळा कोणाचं तरी ऐकून घेईल आणि तो स्वतः मी म्हणेल तेच खरं या व्यक्तिमत्वाने चालणारा हा माणूस. बरं. अशा मंगळाच्या स्वभावाची माणसं असतात त्याच्यामध्ये. म्हणजे हा कधीही कोणाचे ऐकणार नाही, स्वतःचे स्ट्रॅटेजीज बनवणार आणि त्याप्रमाणे स्वतःला डिफेन्स करणार आणि त्याप्रमाणे तो फाईट करणार. कारण मंगळ 100% माणसाला लिडरशिप क्वालिटीज निर्माण करून देतो त्याच्यामध्ये. त्यासोबत आणि मेडिकली प्रमाणे तो बॉडीमध्ये हीटचा त्रास देतो, पोटाचा विकार देतो. तर मंगळ काही फिमेल्सला बॉडीमध्ये हीटचा प्रॉब्लेम निर्माण करून पोटाचे आजार देतो. मेन्स्ट्रुएशन सायकल डिस्टर्बन्स होते. मंगळ समजा रोगात बसलेला आहे, 6th हाऊसमध्ये बसलेला असेल तो डेफिनेटली बॉडीमध्ये हीटचा प्रॉब्लेम देणारच. कधी कधी तो कन्सिव्ह करायचे प्रॉब्लेम सुद्धा देतो. जस्ट बिकॉज ऑफ मंगळ स्ट्रॉंग असल्यामुळे अशुद्ध रक्ताचा पुरवठा शरीरामध्ये जास्त होतो, त्यामुळे कन्सिव्ह करायचा इश्यू सुद्धा येतो बॉडीमध्ये. मंगळ हा जेवढा चांगला आहे थोडा तो शरीराला घातक सुद्धा आहे. नाण्याची 2 बाजू आहेत. पण मग आता तुम्ही जे म्हणताय असा प्रॉब्लेम होत असेल तर याला उपाय आहे? हो, ॲब्सोल्युटली. त्यामुळे जर बॉडीमध्ये तुमच्या हीटचा प्रॉब्लेम जास्त असेल तर त्या व्यक्तीने आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये तांब्याची वळ घालायची. अच्छा. त्याने बॉडीमधला हीट कमी होते. तांब हे शरीराचा उष्णता कमी करवते. आणि त्या माणसाने पौर्णिमेचा उपवास करावा. कारण चंद्र हा जो आहे, चंद्र हा शीतलता निर्माण करते. तेव्हा आपण बऱ्याच वेळा बोलतो ना की राग येत असेल तर मोती घाला. होय होय, ॲब्सोल्युटली. पण मोती घाला ही चांगलं, कारण तो डोक्याला शांत करतो, संयम करतो, वाणी संयम करतो, तुमची शांत करतो. परंतु तुमच्या पत्रिकेतला चंद्रमण कसं तेही फार बघणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं तर आपले जे नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांची जर पत्रिका तुम्ही बघितली तर लग्न स्थानामध्ये त्यांची पत्रिकेतला लग्न हा वृश्चिक राशीसोबत वृश्चिकेचा मंगळ आणि हे एकदा बसलाय, चंद्र आणि मंगळ एकत्र बसलाय. चंद्र मंगळ हा राजकारणी योग आहे, म्हणून ते पंतप्रधान होऊन बसले आहेत. पण ते काम कसे करतात? चंद्र मंगळ एकत्र आहे ना, म्हणजे ते संयम पण आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ते माणूस फार चांगल्या प्लॅनिंगने करतात आणि संयमाने करतात. त्यामुळे हा राजकारणी योग असून वृश्चिकेचा मंगळ स्वग्रही असून त्यामुळे त्यांची लिडरशिप क्वालिटी फार चांगली आहे. त्यांची फायटिंग स्किल्स फार चांगले आहेत. त्यासोबत चंद्र पण तिकडे बसलेला आहे, त्यामुळे ते विचार करून संयमाने खेळतात. इतर काही लोक फक्त मंगळ स्ट्रॉंग असेल तर डायरेक्टली जाऊन भांडायला उभा राहतात. बरोबर. पण त्याचा प्रत्येक वेळेस त्याचा उपयोग चांगला होतो अशातला प्रकार नाही. परंतु पंतप्रधानांचा उपयोग कुठे होतोय? चंद्र आणि मंगळ एकत्र असल्यामुळे हा त्यांना संयम आणि शांतीने व्यवस्थित प्लॅनिंग स्ट्रॅटेजीजने ते पुढचं काम करतात. म्हणजे चांगले फार आपण उदाहरणं त्यांचे गेल्या काही वर्षातल्या कामांमधून आपण सुद्धा बघितलेलं आहे. सो मंगळ अशा प्रकारे माणसाला काम करवतो. त्याच्यामुळे पुढचा म्हणजे गुरु, बृहस्पती ज्याला म्हटलं जातं. आणि एज्युकेशन, क्वालिफिकेशन, सक्सेस, यश, नॉलेज हा अत्यंत महत्वाचा ग्रह म्हणजे कुठला? तो गुरु पत्रिकेतला. त्यामुळे पत्रिकेतला गुरुबळ असणं हे फार अत्यंत महत्वाचं आहे. खरंय. कारण पत्रिकेतला गुरु जर वीक असेल, म्हणजे समजा गुरु जर 6th हाऊसमध्ये बसलाय, 8th हाऊसमध्ये बसलाय, 12th हाऊसमध्ये बसलाय, तो माणसाला फार कष्ट करवतो आणि लवकर इझिली स्टेबिलिटी देत नाही. त्यामुळे गुरुबळ हे पत्रिकेमध्ये असणं हे अत्यंत फार महत्वाचं आहे. त्याला गुरु अत्यंत स्ट्रॉंग कुठले तर मगाशी जसं म्हटलं कर्केचा गुरु हा अत्यंत उच्चचा स्ट्रॉंगचा असतो. धनुराशीचा गुरु, मीनेचा गुरु हे अत्यंत चांगले गुरु मानले गेले आहे आतापर्यंत. परंतु तोच गुरु जर रोगात बसलेला असेल, 6th हाऊसमध्ये बसलेला असेल, तर गुरु हा तिकडे बसून काय करवतो? तो गुरु माणसाला लठ्ठपणा देतो, आळसपणा देतो. अगदी म्हणतात ना माणसाला तासाभराने काय करायचं तर आत्ता तो पाणी खोदायला घेईल पाणी प्यायचं म्हटल्यावरती. असे काही सिच्युएशन्स वरती तो काम करतो. प्लॅनिंग प्लॉटिंग कधीच करणार नाही, आळशीपणाने बसणार. आणि पोटाचे त्रास, ऍसिडिटीज, कोलेस्ट्रॉल, डायबिटीज असे सगळ्या सिच्युएशन्स तो गुरु तुम्हाला निर्माण करून देतो. पण तोच गुरु जर चांगला असेल तर तुम्हाला एक्झिक्युशन, मॅनेजमेंटमध्ये फार चांगला मदत होते. कारण गुरु हा माणसाला बिझनेस करायचा असेल तर फूड लाईनमध्ये गुरु खूप चांगलं काम करतो.
अच्छा. ऍडमिन डिपार्टमेंट, मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये ह्या सगळ्या क्षेत्राला गुरु हा अत्यंत फार चांगला फायदेशीर मानले गेलेला आहे. आणि जर गुरुचं बळ कमी असेल तर गुरुचं बळ वाढवण्यासाठी तुम्ही गाईला गुळ आणि चपाती खायला घाला. अच्छा. गाईला गुळ चपाती खायला घाला. म्हणजे गुळ आणि चपाती वेगळी का ते लाडू करतात तसं? लाडू करून किंवा चपातीमध्ये गुळचं रोल करून तुम्ही जर गाईला खायला दिलं हे तर उत्तम. कारण गायची सेवा ही गुरुची सेवा मानली गेलेली आहे. अरे वा. त्यामुळे तुम्ही गाईला गुळ चपाती खायला घाला. हे सगळ्यात उत्तम उपाय आहे. आणि त्यातल्या तुम्हाला घालू शकायचं तुम्ही पुष्कराचा तो रत्न असतो तो तुम्ही हाताच्या उजव्या हाताच्या पहिल्या बोटामध्ये तुम्ही तो धारण करू शकता. तर्जनीमध्ये. येस, तर्जनीमध्ये तुम्ही धारण करू शकता. ओके. पुष्कराज तुम्ही गुरुसाठी तुम्ही धारण करू शकता. बर. तर पुढे आपण आला तर शुक्रचा रत्न. जसं मी तुम्हाला सांगितलं शुक्र हा माणसाला फेम देतो. तर शुक्र जर लहानपणापासून बघितलं तर एखाद्या मुलाच्या पत्रिकेमध्ये शुक्र चांगला असेल तर लहानपणापासून म्हणजे ना तो कलरफुल क्रिएटिव्ह गोष्टीमध्ये चांगला असतो, क्राफ्टमध्ये चांगला असतो, कलात्मक असतो, डान्समध्ये असेल, भरतनाट्यमध्ये असेल, त्या सगळ्या गोष्टीमध्ये तो चांगला असतो. म्हणजे काय शुक्राचा प्रभाव हे लहानपणापासून माणसाच्या शरीरावरती म्हणजे वागण्यातून स्पष्ट दिसायला लागतं. लहानपणापासून तो फार देखणा असेल, मुलगी असेल तर फार सुंदर दिसेल, वयाप्रमाणे फार देखणापणा चेहऱ्यावरती येत जाणार. आणि काही लोकांच्या स्वभावामध्येच तो लहानपणापासून ती सेलिब्रिटीवाली फिलिंग असते किंवा म्हणतात तो माणसाच्या चेहऱ्यावरती ते तेजस्वीपणा हा लहानपणापासूनच दिसून येतो. तर शुक्र चांगला असेल तर तो माणसाचे स्किन टोन, माणसाचं दिसणं, वागणं, घालायचं असेल तर ब्रँडेड आणि लक्झरी गोष्टीच घालणार. नॉर्मल गोष्टीवर तो कधी कॉम्प्रोमाइजच नाही करणार. आणि ह्याच्या पद्धतीतला शुक्र चांगला असेल पण त्याच्यासोबत काय वाईट ग्रह बसलेला असेल किंवा त्या पद्धतीने समजा काही ग्रहांचं बळ कमी वाईट असेल तर तो माणसाला स्ट्रगल देतो. पण तो जसं मी मगाशी म्हणालो की दगडातनं सुद्धा त्याला चमकवतो. इतकं चांगला प्रभाव तुम्हाला तो शुक्र निर्माण करून देतो. तरी काही लोक म्हणतात की आम्ही डायमंड घालू शकतो का, म्हणजे शुक्रासाठी डायमंड घालणं अत्यंत चांगलं. बरोबर. शुक्र आम्ही डायमंड घालू शकतो का, डायमंड सगळ्यांना सूट नाही होत त्याप्रमाणे. तर तुम्ही तुमच्या पत्रिकेप्रमाणे शुक्र कुठल्या स्थानामध्ये आहे त्या अनुषंगाने बसून तुम्ही ते डायमंडचा वापर तुम्ही करू शकता. परंतु डायमंड हा माणसाला काही वाईट फळ देत नाही, तो पॉझिटिव्हच देतो आणि उलट माणसाची लक्झरी पण वाढवतो. डायमंड त्याप्रमाणे चांगले पॉझिटिव्ह इफेक्ट्स तुम्हाला देतो शरीरामध्ये. ह्याच्यात एक अजून विचारायचं होतं की डायमंड आजकाल लॅब ग्रोन पण असतात, तर ते पण चालतात? लॅब ग्रोन डायमंड्स आणि ओरिजिनल डायमंड्समध्ये फरक काय आहे? कारण जेव्हा ओरिजिनल डायमंड्स बनवले जातात तो ओरिजिनल डायमंड्स बनवल्यानंतर त्याचे जे क्रश पार्ट्स खाली असतात, तुटतात पार्टना, त्याच पार्टला कार्बोनेट करून बनवलेला डायमंड म्हणजे लॅब ग्रोन डायमंड आहे. ओके. ओके. सो बेसिकली इट्स अ मशीनने बनवलेला एक डायमंड आहे, पण त्याचे पार्ट्स ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल डायमंड्स मध्ये आहेत. ओके. ओरिजिनल डायमंड्सला क्रश करून बनवलेला डायमंड म्हणजे लॅब ग्रोन डायमंड आहे. एवढंच की फक्त तो कार्बोनेट करून बनवलेला डायमंड आहे तो. अच्छा. याप्रमाणे. परंतु त्याचे इफेक्ट्स तेवढे डायमंड्स सारखे नसतात. यू कॅन से इट इज लाईक 50-40% डिफरंट असतो डायमंडमध्ये, पण ओरिजिनल डायमंड इज ओरिजिनल डायमंड त्याच्यामध्ये. आता ह्याच्यात पण तुम्ही बरेचसे रत्न जे असतात ते कॅरेट वरती मोजतात ना. हो. सो आपण कुठच्या कॅरेटचं डायमंड घालायचा किंवा इव्हन पुष्कराज किती कॅरेटचा घ्यायचा हे कसं कळतं? रत्न हे नेहमी तुमच्या वजनानुसार घातले जातात. अच्छा. तुमचं वजन किती आहे शरीराचं त्या अनुषंगाने तो कॅरेट वाईज ते रत्न तुम्हाला धारण करायला जातात. आणि डायमंड्स आर ऑलवेज इन टू सेंट्स. त्याप्रमाणे एखादी स्त्री असेल साधारणपणे 30-35-40 वर्ष असेल तर तिने किमान ऍटलीस्ट 30 ते 40 सेंटच्या मध्ये डायमंड तिने घालणं गरजेचं आहे त्यासाठी. कारण शुक्र हा वैवाहिक जीवनासाठी पण फार महत्वाचा आहे. समजा एखाद्याचं लग्न होत नसेल, विवाह जमत नसेल, त्याने डायमंडचाही वापर केला तरी चालेल. त्याच्यामुळे चांगले पार्टनरचे योग निर्माण शरीरामध्ये याच्यामध्ये होतात. त्याच्यामध्ये तो त्यासाठी त्या पद्धतीने पण तुम्ही वापरू शकता. तुम्ही बऱ्याच वेळेस आपण बघितलेलं असेल की पत्रिका चांगली असून सुद्धा लग्नाचे योग जुळत नाहीत कधी कधी. त्याच्यामुळे पत्रिकेतला शुक्राचा प्रभाव कसा आहे आणि जर इच्छा असेल तर तुम्ही डायमंड घालू शकता जेणेकरून लग्नाचे योग तुमचे थोडेसे चांगले वाढतील त्याच्यामध्ये. आणि प्रत्येक ग्रहाला एखादं बोट आहे जसं तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही डायमंड हा जो आहे तुम्ही मिडल फिंगर मध्ये पण घालू शकता किंवा रिंग फिंगर मध्ये सुद्धा घालू शकता. या दोन्ही बोटांमध्ये तुम्ही कुठल्या एक बोटामध्ये तुम्ही डायमंड घालू शकता तुम्ही हातामध्ये. तर शनी तुम्हाला मी ऑलरेडी शनीचे भार उपाय सांगून झालेलो आहे. त्याप्रमाणे शनीसाठी तुम्हाला चांगले कर्म करा,
आणि सेवा करा आणि शनी तुम्हाला चांगले रिझल्ट तुम्हाला तसेच चांगले मिळतील. आणि शनीसाठी तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नीलम घालू शकता, बरोबर, जो तुमच्या मिडल फिंगरमध्ये घातला जातो. त्यामुळे नीलम घालणं हे अत्यंत चांगलं आहे. शनी नीलम हे सगळ्यांना सूट होत नाही, त्यामुळे तुमचे पत्रिकेतला शनी कशा प्रकारे आहे त्या अनुषंगाने बघून तुम्ही तो नीलम धारण करावा हातामध्ये त्याच्यामध्ये करेक्ट प्रमाणे. आता राहिले आपले अत्यंत महत्वाचे 2 ग्रह म्हणजे कुठले तर राहू आणि केतू. राहूसाठी राहू हा आपण असं म्हटलं छायाग्रह आहे. राहू हा वाईट ग्रह आहे, पापग्रह आहे आणि केतू पण पापग्रह आहे. तर राहू आणि केतू हे दोघे कोण आहेत? तर राहू आणि केतू हे दोघेही पापग्रह आहेत, आपल्याला एवढंच माहिती आहे. पण राहू आणि केतू या दोघांना कुठल्याही प्रकारची फिजिकल बॉडीच नाही, हे दोघे निर्माण झालेले आहेत. तुम्ही जर कधी नवग्रहांच्या मंदिरात गेला तर नवग्रहाच्या मंदिरामध्ये राहूची मूर्ती बघा आणि केतूची मूर्ती बघा. राहूच्या मूर्तीला सर्पाचा फणा असतो आणि केतूला फक्त सर्पाने जकडलेली एक मूर्ती असते. याचा अर्थ काय? राहू आणि केतू हे दोघे निर्माण कसे झाले? तर ज्यावेळेस अमृत मंथन होत होतं आणि समुद्र किनारी जेव्हा अमृत वाटप होत होतं त्यावेळेस राहू आणि केतू आपलं रूप बदलून देवाच्या रंगेत उभारले अमृत प्राशन झाला. बरोबर. त्यावेळेस विष्णू भगवानाने मोहिनीचं रूप घेऊन अमृत वाटपाला उभं राहिल्यानंतर तेव्हा त्यांनी बघितलं की राहू आणि केतू हे दोघं दैत्य असून देवाच्या रंगात उभं राहिलं अमृत प्राशन करायला. त्यावेळेस त्यांनी आपल्या सुदर्शन चक्रांनी ह्या 2 भागात त्यांनी विभाजित केलं. राहू हे सर्पाचं मुख झालं आणि केतू हे धड झालं. त्यामुळे सर्पाच्या मुखामध्ये काय आहे? विष आहे. राहू हे काय आहे? विष आहे. आणि केतू काय आहे? सर्पाने जकडलेली बॉडी आहे, म्हणजे लोअर बॉडी आहे. त्यामुळे तुम्ही जर म्हणता ना सर्पाने जर एखाद्या प्राण्याला अटॅक करायचा असेल तर काय करतो? अगोदर आपल्या शेपटीने संपूर्णपणे दाबून घेतो आणि मग आपल्या मुखाने डंकून अटॅक करतो. त्यामुळे केतू हा लोअर बॉडी असल्यामुळे तो अडकवून ठेवतो, जकडवून ठेवतो कधी. त्यामुळे म्हणतो ना आपण, माणूस म्हणतो की मी खूप परिश्रम करतो म्हणजे मला फळ मिळत नाही. तो 200% फक्त 50% मिळतो, पण तो इकडेच तिकडे रेंगाळत असतो. त्यामुळे राहू हे सर्पाचा मुख असल्यामुळे राहू ज्या स्थानात बसतो, राहू त्या स्थानाचं बळ कमी करतो, फळ कमी करतो आणि विष घालवतो, म्हणजे निगेटिव्ह प्रभाव जास्त वाढवतो. आणि केतू त्याला त्याचं फळ त्याला मिळू देत नाही. तर राहू, पण ज्या माणसाला पत्रिकेतला राहू हा चांगला बसलेला असेल, उच्चचा बसलेला असेल तर, किंवा तो राहूची महादशा माणसाला चालू असेल किंवा अंतर्दशा राहूची असेल तर तो माणूस रातोरात सुद्धा एका रात्रामध्ये पण तो फेमस होऊ शकतो. एका माणसामध्ये एका रात्रात सुद्धा तो करोडपती बनतो. आणि तुम्हाला अचानक धनलाभ देणारा ग्रह म्हणजे कुठला तर राहू आहे. तो माणसाला खूप कमी वेळामध्ये, शॉर्ट पिरियड मध्ये तो माणसाला खूप वेगळ्या लेवलला जाऊन बसवतो, कारण तो माणसाला त्या पद्धतीने काम करायला लावतो. बरोबर. अचानक बऱ्याचशा तुम्ही लोकांना बघितलेलं असेल की खूप शॉर्ट टाइम मध्ये ते फेमस होतात, खूप शॉर्ट टाइम मध्ये ते खूप बिझनेस मध्ये पीक लेवलला येतात. तर त्यांची गुरुची राहूची मार्शी जरी चालू असेल त्या राहूची दृष्टी त्या प्रकारे पत्रिकेत बसलेली असेल, धनावरती राहूची दृष्टी बसलेली असेल तर तो त्या प्रकारे राहूची ते पॉझिटिव्ह इफेक्ट्स मिळतात त्यांना. आणि केतू हा माणसाला कधी पण फोरसाईट देतो. त्याला पुढची स्टडी फार चांगली असते. केतूला पुढची स्टडी फार चांगली असते, त्यामुळे तो म्हणतात ना की इंट्युशन चांगले देतो. केतू इंट्युशन माणसाला फार चांगले देतो. आता कधी कधी तो एकदम स्तंभ असतो, एकदम शांत असतो. अशा प्रकारे राहू केतू जर खराब असेल तर तो माणसाला काही कर्म झाला, काही करा, काही रिझल्ट कधी देत नाही. त्यामुळे तो राहू पॉझिटिव्ह सुद्धा आहे, राहू निगेटिव्ह सुद्धा आहे. ॲज इट इज केतू पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे. त्यामुळे सो राहू जर पत्रिकेतला वीक असेल तर तुम्हाला सल्ल्याप्रमाणे चांगले ज्योतिषाला पत्रिका दाखवावी आपल्या. आणि जर योग्य असेल तर गोमेद घालावा, गोमेद घालावा. आणि प्लस केतूसाठी लसणी घालावा, ज्याला कॅटाई म्हणतो आपण, तो हातामध्ये घालावा. त्या प्रकारे त्याचे ते इफेक्ट पत्रिकेप्रमाणे बघून घालावेत, कारण हे पण रत्न सहजासहजी सगळ्यांना सूट होत नाही त्याप्रमाणे. सो हे पत्रिकेतले आपले नवग्रह आहेत ज्यांना आपण ज्योतिषशास्त्राप्रमाणे पत्रिकेत फार अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आणि त्या नवग्रहांच्या स्थितीप्रमाणेच आपण पुढच्या आपल्या स्थिती बघून आपली पत्रिकेचे प्रोडिक्शन तुम्हाला सांगितलं जातं. बघितलं जातं. तुम्ही नवग्रहांबद्दल खरंच खूप छान माहिती सांगितली, रत्नांबद्दल, कुठचं रत्न कोणी घालावं वगैरे. तर आत्ता तुम्ही जे म्हणालात ना राहू केतूंबद्दल, तर बऱ्याच जणांच्या पत्रिकेत कालसर्पयोग असतो. तर राहू केतू आणि कालसर्पयोग यांचा काय संबंध आहे, किंवा याच्याबद्दल थोडी माहिती सांगाल का? तुम्हीच्या पत्रिकेत बऱ्याच लोकांच्या पत्रिकेमध्ये काळसर्प दोष हा असतोच.
आता काळसर्प दोष हा पत्रिकेत कसा ओळखावा म्हणजे कसं समजावं, तर राहू आणि केतू जेव्हा प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये राहू आणि केतू हे समोरासमोरच असतात, डायगनलीच असतात अपोजिट समोरासमोर. ओके. तर जेव्हा राहू केतू मांडलेले आहेत तर राहू केतूच्या एक साईडला हे संपूर्ण सगळे ग्रह एक साईडला आहेत तर हा किंवा एखादे ग्रह या साईडला असेल तर तो संपूर्णपणे काळसर्प दोष निर्माण होतो. राहू आणि केतू अपोजिटला आहेत आणि त्यांच्या अपोजिटला सगळी ग्रह एक साईडला आणि एक साईडला काहीच नाहीये, कुठलेच ग्रह नाहीये, तर तो हा संपूर्ण काळसर्प दोष होतो. आणि समजा या साईडला एखाद 2 ग्रह आहेत आणि बाकी मॅक्झिमम ग्रह सगळे तिकडे आहेत, 80-20चा रेशो असेल ग्रहांचा, दॅट इज अर्धाष्टक काळसर्प दोष. बर ओके. पण अर्धाष्टक काळसर्प दोष असू दे तो संपूर्णपणे काळसर्प दोष आपला लागू होतो पत्रिकेमध्ये. आणि काळसर्प दोष हा पत्रिकेत जर एखाद्या माणसाचा आहे तर त्या माणसाला कितीही प्रयत्न करा कधीही काम त्यांचं सरळ मार्गाने त्यांचं होत नाही. तोंडा बनणाऱ्याला घास निघून जाणे, बरेचसे चांगले अपॉर्च्युनिटीज असतील पण त्यांच्याकडे मात्र येणार नाहीत ते, किंवा ऑन द लास्ट मोमेंटला येऊन ते कुठेतरी गोष्टी रखडणार आणि त्या गोष्टी होणार नाही. कारण राहू केतू तुमचे कर्मांमध्ये, तुमच्या कामामध्ये, तुमच्या धनवृद्धीमध्ये अडीअडचण निर्माण करून देतात. सो काळसर्प दोष हा एक प्रकारचा दोष आहे जो पत्रिकेतल्या राहू केतूच्या प्रभावामध्ये लागू होतो. पण मग याला काही उपाय वगैरे असतात? राहू केतूच्या दोषासाठी तुमचं प्रॉपर याचं निवारण करून घ्यावं, महादेवाची उपासना करावी, प्लस शंकराच्या पिंडला म्हणजे महादेवाच्या पिंडीला पाण्याचा आणि दुधाचा अभिषेक करावा हे. आणि काळ्या मुंग्यांना साखर घालावी, पिंपळाच्या झाडाखाली काळ्या मुंग्यांना साखर घालावी. आणि तुम्ही जे महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक सांगितला दुधाचा आणि पाण्याचा, तो काही रोज का त्याला काही असा वार? सोमवार आणि शनिवार केलं तर उत्तम. ओके ओके ओके. खूप सोपे आणि चांगले उपाय सांगताय तुम्ही खरंच. दुसरं मला ॲक्च्युली आत्ता एक लक्षात आलं की तुम्ही जे सगळं सांगताय ना पत्रिकेवरून माणूस पुढे काय होणार आहे किंवा त्याचं करिअर कसं होऊ शकतं हे सुद्धा कळू शकतंय. तर आजकाल लोक ना करिअर गायडन्ससाठी म्हणजे मुलांनी काय कुठचा विषय घ्यावा किंवा कुठची स्ट्रीम घ्यावी ह्याच्यासाठी करिअर गायडन्ससाठी जातात. सो तुम्ही जसं म्हणताय तसं पत्रिका बघून सुद्धा कळू शकेल? हो हो ॲब्सोल्युटली, नक्की. कारण पत्रिकेतला प्रत्येक ग्रह जो आहे त्या ग्रहाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ग्रहाचे कारतत्व आहेत. मग कुठल्या ग्रहाचं कारतत्व किती स्ट्रॉंग आहे आणि त्याप्रमाणे आपण ते ठरवू शकतो. फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की गुरु पत्रिकेतला अत्यंत चांगला आहे समजा, तर गुरु हा पत्रिकेतला म्हणजे कुठल्या राशीचा, तर कर्केचा गुरु आहे, धनु राशीचा गुरु आहे, मीनेचा गुरु आहे. तर तो काय करवतो, तर गुरु असलेला माणूस, गुरु चांगला असलेल्या माणसाने एकतर बिझनेस तरी करावं किंवा मॅनेजमेंट लेवलला काहीतरी मोठ्या प्रमाणात तरी जाऊन काम करावं. ओके. फॉर एक्झाम्पल समजा गुरु चांगला असेल तर त्याने फूड लाईनमध्ये काम करावं, म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट केलं, स्वतःचा रेस्टॉरंट सुरू बिझनेस केला, किंवा बिझनेसमध्ये त्याने प्लस टीचिंगमध्ये काम केलं. गुरु हा ज्ञानाचा कारक आहे, तो ज्ञान देतो माणसाला. प्लस तो मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये खूप चांगल्या लेवलला पुढे जाऊन काम करतो. म्हणजे गुरु हा माणसाला एक प्रकाराने शिस्तचार शिकवतो, त्यामुळे या क्षेत्रामध्ये तो चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. तसंच तुम्ही जर फक्त सूर्य चांगला असेल तर आपण त्याला सिव्हिल एक्झाम्स, डिफेन्स, गव्हर्नमेंट जॉब्स, पॉलिटिक्स, सोशल वर्क या सगळ्या गोष्टीमध्ये सूर्य फार चांगला आहे, कारण वर्चस्व चालतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं मगाशी बुध चांगला असेल तर तो पत्रिकेत बुध कुठल्या स्थानामध्ये बसलेला आहे, जर कुठला पाप राशीचा पाप ग्रह तर नाहीये ना, दृष्ट वाईट तर नाहीये ना, त्या गोष्टी बघून त्याप्रमाणे आपण त्याला सल्ला देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल पत्रिकेत शनी चांगला असेल तर शनी चांगला असणारा माणूस काय करू शकतो, तर इंजिनिअरिंग फील्ड, IT फील्ड, प्लस फार्मसी, डॉक्टर, सर्जन्स या सगळ्या क्षेत्रामध्ये तो चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. कारण बिल्डर लाईन, कन्स्ट्रक्शन लाईन यासाठी शनी हा अत्यंत चांगला लागतो, महत्वाचा आहे. मग त्या प्रकारे ते ग्रहाचे कारकत्व कसे आहेत, कुठल्या राशीमध्ये तो बसलेला आहे, तो मित्र राशीचा आहे, शत्रू राशीचा आहे, उच्चचा आहे की नीचेचा आहे, त्या अनुषंगाने आपण त्या ग्रहांची स्थिती स्टडी करून त्यांना कुठल्या राशीमध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये जायला हवं, बिझनेसमध्ये जायला हवं की जॉबमध्ये करायला हवं, जॉब करायचा असेल तर कुठल्या क्षेत्रामध्ये जॉब केला पाहिजे,
करिअरमध्ये करायचं असेल तर कुठल्या करिअरमध्ये करायचं, प्लस इथे राहून करिअर होणार आहे की आउट ऑफ इंडिया जाऊन करिअर होणार आहे. जसं 12व्या स्थानामध्ये जर शुक्र बसलेला असेल, 12व्या स्थानामध्ये जर शनी बसलेला असेल, राहू किंवा केतू बसलेला असेल, तर तो व्यक्ती 100% आउट ऑफ इंडिया जाऊन शिकून तिकडे सेटल व्हायचे 90% जास्त चान्सेस असतात त्याचे. ओके. कारण 12व्या स्थानामध्ये पापग्रह बसलेले आहेत, त्यामुळे तो विदेश योग देतो. 12व्या स्थानामध्ये जर समजा शुक्र बसलेला असेल तर तो आउट ऑफ इंडिया जाऊन आउट ऑफ इंडिया ट्रॅव्हल वाढवतो माणसाचे. आउट ऑफ इंडियाचे बिझनेसचे योग निर्माण करून देतो. कामानिमित्ताने येणं जाणं वाढवतो 12व्या स्थानात शुक्र, 12व्या स्थानातला शुक्र. अशा त्या ग्रहांची कॅरेक्टरिस्टिक्स प्रमाणे तुम्हाला त्याचे फायदे आणि तुम्हाला त्याचा उपभोग घेता येणार आहे त्याच्यामध्ये. हे खरंच चांगलं आहे. म्हणजे अगदी मुलांना आता 10वी नंतर कुठे जायचंय हे करिअर निवडायला सुद्धा बरीच लोक आपल्याकडे येतात आणि गुरुजी 12व्या नंतर आता 10th नंतर एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, 12th नंतर एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, 12th नंतर मी कॉमर्स कंटिन्यू करू देत किंवा फॉर एक्झाम्पल त्याला हॉटेल मॅनेजमेंटमध्ये घालू देत किंवा त्याला इंजिनिअरिंगमध्ये घातलं पाहिजे, तर कुठल्या इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी केलं पाहिजे. बरोबर. केमिकलमध्ये, मेकॅनिकलमध्ये केलं पाहिजे, IT मध्ये केलं, कम्प्युटरमध्ये केलं पाहिजे. हा इतर क्षेत्रात इतर गोष्टींचा जो खोलवर अभ्यास आहे किंवा प्रॉपर स्टडी जो आहे त्याच्या पत्रिकेतल्या ग्रहांच्या स्थितीप्रमाणे तुम्हाला ते सांगितलं जातं. किती छान, खरंच मस्त आहे. त्यामुळे एवढा सगळा विषय झाल्यानंतर आता एक मगाशी आपण म्हटलं होतं तसं मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी याबद्दल ना मला खूप जास्त कुतूहल आहे की आपली पत्रिका बघून आपल्याला पुढे काय होणार आहे, किती आयुष्य आहे किंवा पुढे काही आजार होणार आहेत का हे आधीपासून कळू शकतं. तुम्ही म्हणालात बरोबर. नक्कीच. मग त्याच्यावर उपाय सुद्धा करता येऊ शकतील. कसं आहे की पत्रिकेमध्ये प्रत्येक ग्रहाचं जसं मी तुम्हाला सांगितलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, मग त्याचप्रमाणे त्याचं तो मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीकडे त्यांचं एक वेगळा रूप आहे ग्रहांचं. तर फॉर एक्झाम्पल सूर्य जो आहे तो तुमच्या हार्टवर काम करतो. ओके. सूर्य इज रिलेटेड टू युअर हार्ट, तुमच्या हृदयावरती काम करतो. पत्रिकेतला सूर्य कसा आहे, सूर्य वीक आहे का, सूर्य पत्रिकेत वीक असेल तर तो वेळेच्या अगोदर तुम्हाला हृदयविकाराचे त्रास देईल, तुमचा कॉन्फिडन्स कमी करेल, बॉडीमध्ये ऍक्टिव्हनेस नसेल. डॉक्टर म्हणतो ना की बॉडीमध्ये कॅल्शियमची कमी आहे, सकाळी उठून सूर्यकिरणामध्ये बसवा, व्हिटॅमिन डी ची कमी आहे. म्हणजे काय पत्रिकेत इन शॉर्ट सूर्य वीक आहे म्हणून तो तुमच्या शरीरामध्ये प्रभाव देतो ना, शरीरात त्याप्रमाणे तुम्हाला तो इफेक्ट देतो आहे. चंद्र खराब आहे, माणूस म्हणजे डिप्रेशन मध्ये आहे, मनाचा कारक आहे. चंद्र वीक आहे, चंद्र राहू सोबत बसलाय, ग्रहण दोष आहे, म्हणजे झोप न लागणं, अनिद्रापणा येणे माणसाला. नंतर मग म्हणतात ना की इमोशनली माणूस जास्त डॅमेज असतो. म्हणजे सगळा असून पण त्या सुखाचा लाभ न घेता येणार. बरोबर. म्हणजे बेडवरती अक्षरशः म्हणतात ना की मखमलची गादी आहे पण झोपायला झोपच नाही, कारण पत्रिकेतला चंद्र मात्र खराब आहे. त्यामुळे आता जसं म्हटलं बुध खराब आहे तर डिसिजन मेकिंग घेता येणार नाही माणसाला. आणि मेडिकली जर बघायला गेलं त्याला तर तो कधी कधी म्हणतात ना त्याला अल्झायमरचा त्रास होणार, वेळेच्या अगोदर गोष्टी विसरणं, त्याला अल्झायमरचे त्रास होतात माणसाला. त्याप्रमाणे आता मंगळाचं मी तसं तुम्हाला सांगितलं की ब्लड प्रॉब्लेम्स होतात. एखाद्या स्त्रीच्या पत्रिकेमध्ये समजा जर कर्केचा मंगळ असेल तर त्या स्त्रीमध्ये किंवा त्या मुलीच्या पत्रिकेमध्ये कर्केचा मंगळ असल्यामुळे तिला मॅक्झिमम टाइम PCODचे इश्यूज, मेन्स्ट्रुएशन सायकल डिस्टर्बन्स, पोटाचे त्रास, त्यासोबत तिला वेळेच्या अगोदर सर्जरीज होणं, युट्रसचे सर्जरीज होणं पोटासंदर्भात. आणि मॅक्झिमम केसेसमध्ये म्हणजे 95% केसेसमध्ये बऱ्याचशा वेळेस कॅन्सरचे ऑप्शन्स फार जास्त बघितलेले आहे केसेसमध्ये मंगळ खराब असल्यामुळे. तर मंगळ फक्त खराब असून मंगळ समजा राहू सोबत बसलेला आहे, राहू आणि मंगळ, आता ऑलरेडी राहू काय म्हटलं राहू विषच आहे ना, तर मंगळासोबत बसून तो काय करणार आहे, शरीरामध्ये अशुद्ध रक्ताचा प्रवाह असाच वाढवतो येतो. आणि पत्रिकेत ऑलरेडी मंगळ खराब आहे त्यामुळे तो त्रासदायकच निर्माण करणार, मेडिकली तो त्रासच निर्माण करणार आहे शरीरामध्ये आपल्या. त्यासोबत मग आता म्हटलं गुरु, जसं मी तुम्हाला म्हटलं गुरु माणसाला लठ्ठपणा वाढवतो, डायबिटीज निर्माण करून देतो, कोलेस्ट्रॉल निर्माण करून देतो. आणि गुरु आणि मंगळ हे जर एकत्र रोगात बसलेले असतील तर ब्लड प्रेशरचा त्रास वयाच्या खूप लहानपणात येणार, खूप लवकर ब्लड प्रेशर, कारण ब्लड प्रेशरने सगळे प्रॉब्लेम्स पुढे सुरू होतात. बरोबर. त्याप्रमाणे प्लस त्यासोबत शुक्र पत्रिकेतला खराब असेल तर शुक्र खराब असणाऱ्या बॉडीमध्ये तुम्हाला डॅन्ड्रफ इश्यूज वाढणार, स्किन इश्यूज वाढणार पत्रिकेमध्ये.
बॉडीमध्ये स्किन इश्यूज आणि प्लस डॅन्ड्रफचे प्रॉब्लेम्स, हेअर लॉस होणं त्यामुळे वाढतो. राहू खराब असेल तर तुम्हाला एखाद प्रमाणे डोळ्यांचे त्रास होणं, विजन ब्लर होणं तो निर्माण करतो. हेअर लॉस आणि केतू हाडांचे आणि हेअर लॉस अति प्रमाणात देतो. सो प्रत्येक ग्रहांचे त्याप्रमाणे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत इनटू मेडिकल एस्ट्रोलॉजी ऑल्सो. मग त्याप्रमाणे त्याचे स्टडी करून आपण त्याला कसं क्युअर करू शकतो. तर त्यासाठी त्या एनिवेज तर मेडिकली प्रमाणे त्याचे पण काही थेरपीज आहेत, त्याचे काही रेमेडीज आहेत, ते आपण फॉलो करून त्याप्रमाणे बघू शकतो. जोपर्यंत त्याची पत्रिका समजत नाही तर पत्रिकेचा स्टडी होत. जसं डॉक्टर एखाद्या सर्जरी करण्यापूर्वी एखादा रिपोर्ट बघतो, त्याचप्रमाणे पुढच्या रेमेडी स्टडी करण्या अगोदर पण त्या माणसाची पूर्णप्रमाणे हिस्ट्री जाणून घ्यावी लागते. आणि हिस्ट्री जाणून घेतल्यानंतरच मग पुढच्या आपल्या रेमेडीज पत्रिकाप्रमाणे मेडिकल रिपोर्ट जे आहेत ते स्टडी करून आपण रेमेडीज देतो त्यांना. असं. पण मग अशा वेळेला रत्न वगैरे उपयोग नाही, रत्न इज अ पार्ट ऑफ दॅट रेमेडी, नो प्रॉब्लेम अट ऑल. रत्न पण त्याला धाडू शकतो. त्याच म्हणून तर आपण त्या बॉडी कुठेतरी 60-70% त्या गोष्टी आपल्या बॉडीवर त्याच्या लागू सुद्धा होतात त्या गोष्टी. असं आहे. बरं, रोजच्या आयुष्यात आपण काय केल्याने या सगळ्या गोष्टी थोड्या कमी होऊ शकतील? म्हणजे सकाळी उठून देवाची पूजा वगैरे आपण तर करतो, पण असं काही स्पेसिफिक हे आहे? तर सगळ्यात बेस्ट उत्तम म्हणजे एखाद्या व्यक्तीने सकाळी उठल्यानंतर तुमच्या कुलदेवीच्या नावाने नामस्मरण करावं, तुमच्या गुरूंच्या नावाने नामस्मरण करावं. त्यासोबत सकाळी उठल्यानंतर एक कलश घेऊन त्या कलशामध्ये तांब्याचा कलश घ्यावा, पाणी भरून सूर्याला सकाळी अर्घ्य द्यावा, जल अर्पण करावं, सूर्याला अर्घ्य द्यावा आणि 108 वेळा ओम सूर्याय नमः असा अभिषेक करत जल अर्पण करावं. गायत्री मंत्राचा जाप करावा, गायत्री मंत्राचा जप करावं. त्यासोबत तुमच्या गुरूंचं नामस्मरण करा, तुमच्या कुलदेवीचे नामस्मरण करा. हे झाल्यानंतर तुमच्या घरातली जी स्त्री आहे त्या स्त्रीने, घरातल्या सवाशिणी स्त्रीने दर महिन्याला पौर्णिमेला कुलदेवीची ओटी भरावी. म्हणजे ह्यानी तुमच्या कुलदेवीचं कुळकुळाचार जो काही आहे तो व्यवस्थित राहील, तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्यावरती व्यवस्थित राहील, जेणेकरून तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये काही नवीन काम तुम्ही सुरू करणार असाल, नवीन काही सुरू करत नसताल, त्या प्रत्येक वेळी जाऊन देवीला एक ओटी भरून देवीला आपलं आव्हान करून देवीला सांगावं की आम्ही हे काही नवीन कार्य सुरू करत आहोत, त्यामुळे आम्हाला यश दे, बळ दे आणि तुमची कृपादृष्टी आमच्यावरती सदैव राहू दे, असं देवीला प्रार्थना करून आपण नवीन कामाची सुरुवात करावी. परंतु त्यासोबत रोज संध्याकाळी जसं सांगितल्याप्रमाणे तुम्ही दरवाजाच्या बाहेर दिवा लावावं, धूप अगरबत्ती व्यवस्थित करावं आणि पौर्णिमेच्या उपवास आणि दर शुक्रवारच्या दिवशी जाऊन देवीच्या मंदिरामध्ये, जवळपास कुठलं देवीचं मंदिर असेल किंवा महालक्ष्मी देवीचं मंदिर असेल, त्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन पांढरी फुलं देवीच्या पायथ्याशी वाहावी. याचा अर्थ का हे का करावं? कारण शुक्राचं रत्न म्हणजे शुक्राचं रंग कुठला आहे तर पांढरा आहे, शुभ्र आहे आणि पांढरी फुलं आहेत. म्हणजे जेणेकरून काय आपण आपल्याकडनं शुक्राची सेवा, शुक्राचं सेवा सुद्धा होते आहे, देवीची सेवा आपल्याकडनं होते आहे, देवीचा कुळकुळाचा जो आपल्याकडनं तो व्हायचा तो व्यवस्थित होणार. आणि देवी समोर जाऊन आपण हात जोडून डोळे बंद करून देवीचा मंत्र जो आहे, सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, असं म्हणत देवीला नतमस्तक होऊन नमस्कार करावं, जेणेकरून आपल्या दैनिक जीवनामध्ये आपल्याला आर्थिक दृष्टिकोनाने कुठल्या प्रकारचा त्रास राहत नाही आणि आपल्या जीवनामध्ये देवीच्या कुळकुळाच्या आपल्याकडनं व्यवस्थित होतोय असं आपल्याला फार चांगलं समाधान सुद्धा राहतं आणि देवीचा आशीर्वाद आपल्याला नेहमी कायम सदैव लागतो. किती छान, हे खरं छान उपाय आहे. तुम्ही आता ते पौर्णिमेला ओटी म्हणालात ना कुलदेवीची, तर ती घरीच भरायची की कसं करता येईल? नाही, पौर्णिमेची आपली कुलदैवता कधी कधी आपण जिथे राहतो तिथे नसते, तर मग त्यावेळेला काय करता येईल? तर शुक्रवार दर महिन्याच्या पौर्णिमेला जी देवीची ओटी सांगितलेली आहे भरायला, तर तुम्ही जिथे राहताय त्या स्थानिक देवीला जाऊन तुम्ही भरलं किंवा तुमच्याकडची ग्रामदैवत जी आहे, समजा फॉर एक्झाम्पल एखादा माणूस अंधेरीमध्ये राहत असेल तर अंधेरीमध्ये राहणारा व्यक्ती जो असेल तिकडे त्याच्या जवळ जे काही देवीचं मंदिर असेल त्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी ओटी भरली तर ही चालते.
देवी, जसं मी तुम्हाला मागे सांगितलं, देवीचे 16,000 रूप आहेत. हो. तर कुठल्याही एक रूपाला पण तुम्ही जाऊन देवीची ओटी भरली तरी देवी प्रसन्न राहते. त्यामुळे ह्या गोष्टी कराव्यात. शक्यता पती पत्नीने सोबत जाऊन पौर्णिमेची जर ओटी भरली तर हे अतिउत्तम. ओके. आणि ज्यांचा पत्रिकेतला चंद्र हा खराब आहे, चंद्र वाईट आहे, झोप लागत नाही आहे, तर त्या व्यक्तीने दर पौर्णिमेला उपवास करावा. पौर्णिमेला उपवास करावा. ओके. आणि संध्याकाळी जेव्हा चंद्र उदय झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला उपवास सोडायचा असेल त्यावेळेस तुळशीमध्ये एक तुपाचा दिवा लावायचा, चंद्राला नैवेद्य, दहीबाराचा नैवेद्य दाखवायचा आणि तोच नैवेद्य जो आहे गाई किंवा कुत्र्याला खायला द्यायचा आणि मग आपण आपला उपवास सोडून घ्यायचा. याच्याने आपण तुळशीची उपासना केली, तुळशीलाही धूप अगरबत्ती दाखवली, दिवा दाखवला, चंद्राची उपासना केली आणि गाई कुत्र्याला खायला घालून आपण एक चांगलं व्यवस्थित चांगलं जीवाला खायला घालून आपली चांगले कर्म सुद्धा घडलेली आहेत. आणि चंद्राचा प्रभाव वाढतो. पौर्णिमेचा उपवास करणे चंद्राचा प्रभाव वाढतो आणि आपल्याला शरीरामध्ये मानसिक वेदना जे आहेत, मानसिक त्रास जे आहेत त्या कमी होतात. हा फार अत्यंत सोपा उपाय आहे. तुम्ही खूपच चांगले आणि सोपे उपाय सांगताय. नाही, हे उपाय माणूस आपल्या डेली लाईफ मध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा सहजपणे करू शकेल. खूप छान सांगताय. म्हणजे आपण बरेचदा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करायला जातो की माझं हे का प्रॉब्लेमॅटिक आहे आणि मी हे करतो, पण या उपायाने खरंच त्यांचं चांगलं होईल. असं मी तुम्हाला मागाशीच म्हणाला की आपले कर्म चांगले ठेवा, त्या प्रकारे तुम्हाला त्या ग्रहांचे फळ जे आहेत त्याबद्दल तुम्हाला चांगलेच मिळणार आहे 100%. त्याच्यामुळे तर या गोष्टी पण तुम्ही डेली लाईफमध्ये पण व्यवस्थित करायला गेलात तरी तुम्हाला फार चांगले आणि पॉझिटिव्ह रिझल्ट्स तुम्हाला राहणार आहे. मेन म्हणजे तुम्ही मनाची तयारी, स्वतः इंटरनली तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तर तुम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट्सच तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आधी तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह बनवा, माइंडसेट पॉझिटिव्ह करा, कारण माइंडसेट हा फार मोठा गेम आहे. तर जेव्हा तुम्ही मानसिकतेने तुम्ही पॉझिटिव्ह राहत नाही तोपर्यंत कुठलेही काम तुमचं व्यवस्थित चांगल्या पद्धतीने होणार नाही. बरोबर. त्यामुळे आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्याने तुम्ही आपोआप मनामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते आहे तुमच्यामध्ये आणि पॉझिटिव्हिटी तुम्ही नवीन कार्याची आणि नवीन देहाची तुम्ही नवीन तयारी करत असता प्रत्येक वेळेस. खरंय सर, तुम्ही खूपच चांगली माहिती सांगितली, खूप सोपे सोपे उपाय सांगितलेत, आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडतील. मला एक मजेशीर गोष्ट विचारायची होती. म्हणजे मी बरेचदा असं बघितलंय की जेव्हा ना डॉक्टर आपल्या आजूबाजूने जात असतात, कोणी विचारायला जात नाही की मला हे होत आहे का सांगा वगैरे, पण एखादा ज्योतिषी दिसला ना की लगेच त्याच्या पुढे जाऊन जरा माझा हात बघताय का, असे काही अनुभव तुम्हाला आलेत का? हो, नक्कीच. बऱ्याच वेळा झालेला आहे. बऱ्याच वेळा प्रवास करत असताना बरीच लोक भेटतात, ट्रेन्समध्ये, फ्लाईट्समध्ये, ज्यांना जेव्हा कळून येतं की आपण असं काही करत आहोत, आपण ॲस्ट्रॉलॉजी किंवा वास्तू कन्सल्टिंगमध्ये आहोत, बरेच लोक भेटतात. बऱ्याच लोकांना सहज चालतात पण लोक आपले डिटेल्स विचारून आपली चौकशी करून घेतात. पण ठीक आहे, आपल्याकडे काही गोष्टी आहेत तर त्यामुळे लोकांच्या कल्याणासाठी वापरावं, लोकांचा हितासाठी त्याचा उपयोग करावा, याच दृष्टिकोनाने लोकांना आपण सल्ला देत असतो त्याच्यामध्ये. तुम्ही पूर्ण दिवसभर आपण म्हणजे आपली दिनचर्या कशी असायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्या पत्रिकेचा चुकीचा किंवा वाईट प्रभाव आपल्यावर होणार नाही आणि आपण देवाचं केलं किंवा आपण चांगली कामं केली तर नक्कीच आपल्याला सगळं चांगलं होईल असं सांगितलं. तसंच वर्षभरात आपण अशा काही पूजा करता येतील का, किंवा अशा कोणत्या पूजा कराव्यात की ज्याच्यामुळे आपलं म्हणतात ना पुण्यात भर पडेल? त्यासाठी ॲब्सोल्युटली नक्कीच काही देवांची सेवा आहे जेणे आपण पूजेच्या मार्गातून आपण ते करत असतो. जेणेकरून समजा फॉर एक्झाम्पल बरीच लोक श्रावण महिना सुरू झाला की लघुरुद्र करत असतात, जेणे त्यांच्याकडनं महादेवाची उपासना होते, महादेवाची सेवा होते. सत्यनारायण पूजन आहे, सत्यनारायण पूजेमध्ये विष्णूचं स्मरण केलं जातं, विष्णूची सेवा केली जाते. त्याच्यानंतर घरामध्ये सांगितल्याप्रमाणे वास्तुशांती कार्य करावं, घरामध्ये होम हवन करावं, जेणेकरून घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते. त्या मंत्रद्वारामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते. षटचंडी नवचंडी यज्ञ करावा घरामध्ये, वर्षातनं एकदा नेहमी षटचंडी आणि नवचंडी घरामध्ये करावं. कारण त्याच्यामध्ये तुमच्याकडनं तुमच्या कुलदेवीची उपासना केली जाते, कुलदेवीची आराधना केली जाते आणि तेवढंच म्हणतो घरामध्ये शुद्धता वाढते घरामध्ये. त्यासोबत तुम्ही दत्तयाग करा. दत्तयागामध्ये सुद्धा दत्तांची उपासना केली जाते, दत्तांचं स्मरण असतं, दत्तांचा याग असतो त्याच्यामध्ये, जेणेकरून दत्तयागामुळे सुद्धा शरीरामध्ये पॉझिटिव्ह आणि काही नेगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव असेल तर दत्तयागाने फार
खूप चांगले पॉझिटिव्ह चांगले रिझल्ट आहेत त्याच्यामध्ये. ओके. तुम्ही दत्तयाग करू शकता घरामध्ये. प्लस त्यासोबत काही पाठ आहेत, काही पठण आहेत, जसे गुरुचरित्र पारायण आहे. तर गुरुचरित्र पारायण करता गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता वर्षभरामध्ये एखाद्या वेळ 1 किंवा 2 वेळा. त्यामुळे ते गुरुचरित्र पारायण करण्याची सुद्धा काही पद्धत आहे, काही नियम आहेत, त्या नियमासहित ते तुम्हाला करावं लागेल. किंवा तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करायला जमणार नसेल तुम्हाला, तर ऍटलिस्ट तुमच्या गुरुचरित्रामध्ये मधला 13वा आणि 14वा अध्याय ऍटलिस्ट रोज वाचून, फार छोटे अध्याय आहेत, ऍटलिस्ट ते अध्याय वाचून तरी तुम्ही घरातनं बाहेर पडावं. नवनाथांचं पारायण आहे, नवनाथांचं पारायण तुम्ही करा. जसं मी तुम्हाला सांगितलं, विष्णू सहस्त्र नामावली वाचा. विष्णू सहस्त्र नामावली हे साधारण अर्ध्या तासामध्ये होणारा पाठ आहे तो. त्याच्यामध्ये विष्णूचं नाव, विष्णूची स्तुती आहे, 1000 नावं आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला सहज होऊ शकतं, जेणेकरून तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुमच्या घरामध्ये सुद्धा त्याच प्रकारची पॉझिटिव्हिटी घरामध्ये असते आणि कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जीज तुमच्या आजूबाजूला राहत नाहीत. आणि प्लस तुम्ही प्रत्येक वेळेस घरामध्ये ऊर्जा वाढते आणि तुम्ही काही नवीन करायचा प्रयत्न आणि मार्गात असता. ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत जे तुम्ही जर वर्षभरामध्ये पण केलं तरी तुम्हाला खूप चांगला रिझल्ट तुमच्या आयुष्यामध्ये मिळेल आणि खूप चांगले बेनिफिट्स आणि इफेक्ट सुद्धा तुम्हाला त्याचे मिळतील. तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. नक्कीच तुम्ही खूप चांगली माहिती दिली आणि नक्कीच आमच्या प्रेक्षकांना ही आवडली असेल, आवडणारच आहेत ॲक्च्युली, कारण खूप अर्धी माहिती होती, आम्हाला खोलवर माहिती दिलेली आहे. तर अजून तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना काही सांगायचं असेल, काही टिप्स द्यायच्या असतील तर नक्कीच. मी अत्यंत महत्त्वाची एक टिप नेहमी देईन, कारण जी टिप मला माझ्या गुरूंनी दिली ती महत्त्वाची. म्हणजे काय तर, काही करण्या अगोदर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगला माणूस म्हणून बनायचा प्रयत्न करा, चांगले कर्म करा, जेणेकरून तुमच्या पुढच्या कामांना तुम्हाला सहजपणे यश मिळेल आणि तुमच्या पुढच्या कामाला यशाची भर ही आपोआपपणे तुम्हाला मिळत जाणार. कारण तुम्ही जे काही करणार तुमच्या आयुष्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी तुमच्या कर्माशी निगडीत आहेत. त्यामुळे कर्म चांगले करा आणि फळाची चिंता करू नका. हा एपिसोड तुम्हाला नक्कीच आवडला असेल. गुरुजींनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली. म्हणजे आपण मगाशीच म्हटलं होतं तसा हा एक नाजूक विषय होता आणि त्याला अलगदपणे त्यांनी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या, खूप खोलवर ज्ञान दिलं आणि खूप सोपे सोपे उपाय सांगितले की ज्याच्यामुळे आपल्या पत्रिकेतले दोष आपण चांगली कामं करून आणि काही त्यांनी सांगितल्याप्रमाणे उपाय करून निवारू शकतो. मला नक्की खात्री आहे तुम्हाला हा भाग आवडलाच असेल. आणि तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर ते प्रश्न डायरेक्टली तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकताय. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा पत्ता आणि बाकीच्या डिटेल्स दिलेल्या आहेत. अशाच वेगवेगळ्या ज्ञानवर्धक विषयांसाठी आपण नक्कीच पुन्हा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. नमस्कार.